ओम नमः शिवाय. भरद्वाजाचे 7 पुत्र. सनतकुमार म्हणाले, मार्कंडेयजी स्वर्गामध्ये 7 प्रकारचे पितर आहेत. त्यापैकी 4 मूर्त असून 3 अमूर्त आहेत. आद्य देवगण आणि ब्राह्मण त्यांची पूजा करतात. श्राद्धामध्ये पुरोहिताला भोजन दक्षिणा दिल्याने ते तृप्त होतात. जे श्राद्धाच्या वेळी अग्नी, सोम व यमाला आवाहन करून पितरांना संतुष्ट करतात त्यावर पितर प्रसन्न असतात. ते त्याला आयुष्य, धनधान्य, संपत्ती, ऐश्वर्य देतात. यासाठी पितृभक्ती करावी. पितृभक्ती करून अजरामर होता येते. मार्कंडेय भीष्मांना म्हणाले, मी तुम्हाला आणखी एक आख्यान सांगतो. भरद्वाज ब्राह्मणाला 7 पुत्र होते. त्यांनी आधी योगाचे आचरण केले आणि त्यानंतर ते दुराचार करू लागले. पित्याच्या निधनानंतर त्यांना गर्गमुनींनी आश्रय दिला. त्यांना आपल्या कपिल गाईला सांभाळण्याचे काम दिले. ते काम नीटपणे करत असत. कपिला गाईची काळजी घेत होते. तिला वनात नेत असत. एके दिवशी कपिला गाईला वनात घेऊन गेले असताना त्यांना भूक लागली. खावयास काही मिळाले नाही. त्यांनी गाईला मारून खाण्याचा विचार केला. काही भावांनी युक्ती काढली. गाईला जर मारून खावयाचे असेल तर तिला स्नान घालून पितरांच्या निमित्ताने समर्पित करा. तिचे श्राद्ध करून तिला खा. त्यामुळे गाईला सद्गती मिळेल आणि आपल्या हातून अधर्म होणार नाही. त्याचप्रमाणे गाईचे श्राद्ध करून तिला मारून खाण्यात आले. सायंकाळी ते आश्रमात परतले. गर्गमुनींनी गाईला सिंहाने खाऊन टाकले म्हणून सांगितले. ते ऐकून त्यांना अतिशय दुःख झाले. त्यांनी वासराच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. त्या 7 भावांना गोहत्येचे पातक लागले होते. पुढे 7ही जणांचे निधन झाले. पुढील जन्मी ते पारध्यांच्या कुळात जन्माला आले. पारध्याच्या कुळात जन्माला आले तरी त्यांना पूर्वजन्मीची आठवण होती. ते धर्माने वागू लागले. पुढे त्यांना हरिणांचा जन्म मिळाला. नंतर शरदद्वीपात चक्रवाकांचा जन्म मिळाला. एकदा त्या नगरीत राजा राणीसह वनामध्ये क्रीडा करण्यासाठी आला होता. ते पाहून त्यांना वाटले आपणास राजाचा जन्म प्राप्त व्हावा. चक्रवाक म्हणाला, तुम्ही योगी असून तुमच्या मनात मोह निर्माण झाला. पुढील जन्मी तुम्ही राजा व्हाल आणि एक ऋषींच्या मुखातून श्लोक वचन ऐकून तुम्हाला पूर्वजन्मीचे स्मरण होईल आणि तुम्ही पुन्हा योगी बनाल. भरद्वाज पुत्रांची शिवसाधना आणि मोक्षप्राप्ती. भीष्म म्हणाले, मार्कंडेयजी, त्यानंतर पुढे काय झाले ते आम्हाला कृपया सांगा. मार्कंडेय म्हणाले, ते 7 पक्षी योगतत्पर होऊन मानस सरोवरात विहार करू लागले. नीव देशाचा राजा विभ्राज आपल्या राजधानीत आला. मुलाला राज्यावर बसवले. राजा पुन्हा मानस सरोवराच्या तीरी योगसाधना करण्यासाठी आला. कालांतराने 7 पक्षी मृत्यू पावले. त्यांना कांपिल्य नगरात मनुष्य जन्म मिळाला. त्यापैकी 4 पक्षी योगतत्पर होते. त्यांना पूर्वजन्मीचे स्मरण होते. ते गरीब ब्राह्मणाच्या घरी जन्माला आले. धृतिमान, महात्मा, तत्वदर्शी, निरुत्सक ही त्यांची नावे होती. ते 4 धर्मज्ञान संपन्न होते. ते शिवजींचे भक्त होते. अन्य 3 योगभ्रष्ट झाले होते म्हणून त्यांना पूर्वजन्मीचे स्मरण राहिले नाही. पूर्वीच्या चक्रवाकाला राजा बनण्याची इच्छा होती. तो राजपुत्र झाला. राजाने त्याला गादीवर बसून राजा वनात निघून गेला. कालांतराने धृतिमान, महात्मा, निरुत्सक योग साधनेसाठी वनात निघाले. त्यावेळी वडिलांना सांगितले की आमच्या पूर्वजन्मीच्या कथा राजाला सांगा. त्या ब्राह्मणाने राजाला सर्व हकीकत सांगितली. ती कथा ऐकून राजा व 2 प्रधानांच्या मनात वैराग्य निर्माण झाले. राजाने ब्राह्मणास धन प्रदान केले. राजा व 2 प्रधान वनात जाऊन योगसाधना करू लागले. जो शिवजींचे नित्य स्मरण करतो तो मोक्षपदाला प्राप्त होतो. पुराणिकाचा पूजनविधी. शौनक म्हणाले, सुतजी, आता आम्हाला आचार्यांचे पूजन कसे करावे आणि ग्रंथांचे श्रवण केल्यानंतर काय करावे याविषयी माहिती सांगावी ही विनंती. सूत म्हणाले, ग्रंथांचे मनोभावे श्रवण केल्यानंतर परमश्रद्धेने आचार्यांचे पूजन करावे. त्यांना विधीपूर्वक दान द्यावे. पुराण सांगणाऱ्या पुराणिकाला नमस्कार करावा. त्याला आभूषणे द्यावी. तसे वस्त्र प्रदान करावीत. आसनावर ग्रंथाची स्थापना करावी. आसनावरील ग्रंथ आचार्यांना आदराने दान करावा. अशा कर्मामुळे मनुष्य संसारातील सर्व बंधनांपासून मुक्त होतो. त्या पुराणिकाला गाव, अश्व वगैरे दान करावे. त्यामुळे मानवाचे परम कल्याण होते. सत्पात्रे दान देणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. शिवपुराणाचे श्रद्धेने श्रवण केले की मानवातील देवत्व प्रकट होते. विवेकाचा दीप प्रज्वलित होतो. त्या दीपाच्या प्रकाशात सदाचाराने वाटचाल करून जीवन आनंदी बनविता येते. महर्षी व्यासांचा जन्म.
शौनक म्हणाले, सुतजी, आता आम्हाला व्यासांच्या उत्पत्तीची कथा सांगा, आम्ही ती एकाग्रतेने श्रवण करू. सूत म्हणाले, मुने, एकदा पराशर ऋषी तीर्थयात्रेला जात असताना यमुना नदीच्या तीरावर आले. त्यावेळी नावाडी भोजन करत होता. पराशर म्हणाले, मला तुझ्या नावेतून लवकर पलीकडे घेऊन चल. तेव्हा नावाडी आपल्या कन्या मत्स्यगंधेला म्हणाला, हे महातपस्वी पराशर ऋषी आहेत, ते धर्मज्ञान संपन्न आहेत, तू त्यांना नावेतून पलीकडे घेऊन जा. मत्स्यगंधेने नाव पाण्यात सोडली आणि तेजस्वी पराशरांना घेऊन ती पहिल्या तीराकडे निघाली. त्यावेळी मत्स्यगंधेचे सौंदर्य आणि नाव वलवताना तिच्या अंगाची होणारी मनमोहक हालचाल पाहून पराशर ऋषी मोहित झाले. पराशरांनी तिचा हात धरला. त्यावेळी मत्स्यगंधा म्हणाली, हे तुम्ही काय करत आहात? हे निंदनीय कर्म आहे. तुमचा श्रेष्ठ वसिष्ठांच्या कुळामध्ये जन्म झालेला आहे. मी धीवराच्या कुळात जन्मलेले आहे. तुम्ही विद्या, प्राणी, फुल, शील, शरीर या सर्व गोष्टींनी संपन्न आहात, तरी तुमचे मन कामाने मोहित झाले आहे, याचे मला आश्चर्य वाटते. ते ऐकून पराशराने तिचा हात सोडला. त्यानंतर नाव नदीच्या पलीकडे गेली. त्यावेळी पुन्हा पराशराने तिचा हात पकडला. ती थरथर कापू लागली. ती म्हणाली, माझी अंगकांती काळी आहे, माझ्या अंगाला दुर्गंधी येत आहे. आपण चिंतनशील आहात, योग्यामध्ये श्रेष्ठ आहात, तरी पण असे वागणे योग्य नाही. तुमचे कृत्य कोणीही पाहू शकेल. हे ऐकून पराशरांनी योगबलाने दाट धुके तयार केले. त्यावेळी मत्स्यगंधा म्हणाली, मी गर्भवती झाले तर लोक काय म्हणतील? माझ्या पित्याला मी काय सांगू? पराशर म्हणाले, तू कोणताही वर मागून घे. मत्स्यगंधा म्हणाली, मला तुमच्यासारखा अद्भुत योगी ज्ञानवंत पुत्र व्हावा. माझे शरीर नित्य सुगंधित राहावे, माझे यौवन कायम राहावे. पराशर म्हणाले, तुझे सर्व मनोरथ अवश्य पूर्ण होतील. तुझ्या पोटी महातेजस्वी पुत्र होईल. तो वेदांची संहिता तयार करणारा, पुराणांचा कर्ता होईल. सर्व जगात त्याची कीर्ती पसरेल. मत्स्यगंधा पराशराशी रममाण झाली. पराशरांनी यमुने स्नान केले व ते निघून गेले. पुढे तिच्या पोटी एक सुंदर तेजस्वी पुत्र जन्माला आला. यमुनेच्या टीपात जन्मल्यामुळे त्या बालकाचे द्वैपायन नाव पडले. त्यांनी वेदांचे विभाग केले म्हणून त्यांना वेदव्यास हे नाव पडले. बालव्यासांनी अनेक तीर्थयात्रा केल्या. काशीमध्ये राहून शिवजींची साधना केली. ते मध्येवर लिंगाची त्रिकाल पूजा करीत. त्यामध्ये त्यांना शिवप्रभूंचे दर्शन झाले. व्यासांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. शिवजी म्हणाले, तुमच्या कंठामध्ये स्थित होऊन मी इतिहास आणि पुराणे निर्माण करीत. ब्रह्माचे वर्णन ज्यात आहे ते ब्रह्मपुराण, विष्णूचे महात्म्य ते विष्णू पुराण, शिवजींचे चरित्र ते शिवपुराण, देवीचे चरित्र ते देवी पुराण, जे नारदांना सांगण्यात आले ते नारद पुराण, अशी 18 पुराणे व्यासांच्या कंठातून प्रगट झाली आणि तसेच महाभारताची रचना केली. जय जय रघुवीर समर्थ.